घोषणा, मार्चचा हप्ता 21वा हप्ता कधी वितरण सुरू होणार आहे? कारण मागच्याच आठवड्यामध्ये फेब्रुवारीचा हप्त्याचं वितरण झालेलं आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्चमध्येच फेब्रुवारीचा हप्ता जमा झाला आहे. आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे, मग मार्चचा हप्ता मिळणार का नाही? कारण नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. आता हे आर्थिक वर्ष 2026 आणि 27चा असणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मंत्री आदित्यताई तटकरे यांनीच मागील 2 ते 3 दिवसापूर्वीच ई-KYC मध्ये मुदतवाढ दिली आहे व जे 31 मार्चपर्यंत आपण ई-KYC करू शकत होतो, आता 31 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. तो कोणत्या लाडक्या बहिणी ते पात्र असणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता जमा होणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलमध्ये नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाडक्या बहिणींनो, ई-KYCची दुरुस्ती प्रक्रिया सुरू झालेली आहे व लवकरात लवकर करायचं आहे. कारण तुम्हाला वाटेल की आता हे सक्सेसफुल मेसेज आले म्हणजे 100% आम्हाला पैसे येणार. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-KYC आधीही केली आहे व आता विचारत आहे आमचं सक्सेसफुल मेसेज आला आहे तरीसुद्धा पैसे बंद झाले आहेत का? तुम्हाला एक संधी आहे, ई-KYC दुरुस्ती करून घ्या. कारण ई-KYC झालेली होती पण प्रश्नाचं उत्तर तुमचे चुकले होते, त्याच्यामुळे सुद्धा तुमची ई-KYC चुकली होती व तुमचे पैसे बंद झालेत. आता हे सक्सेसफुल मेसेज तुम्हाला येणारच आहे तुम्ही जरी ते सबमिट केलं तर. प्रश्नाचे उत्तरे तुम्ही बरोबर लिहू किंवा चुकीचं असू द्या, तरी ते जे प्रश्न असणार आहे त्याचे उत्तर आहे ते नाही, म्हणजे जे ऑप्शन आहे ते नाही आणि नाही सिलेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला हे सक्सेस, तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं येईल. तुम्ही एकदा ट्राय करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या, आता फेब्रुवारीचा हप्ता गेल्या आठवड्याभरातच वितरण झालेला आहे. लगेच या आठवड्यामध्ये GR किंवा मार्चचा हप्ता वितरण होईल का? तर एकतर सुट्ट्या भरपूर आलेल्या आहेत, जे गव्हर्नमेंट हॉलिडेज आहेत ते भरपूर आलेले आहेत, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो GR निघण्याची शक्यता या आठवड्यात तर फार कमी आहे. जर आज म्हणजे शनिवारी निघाला तरीसुद्धा पैशांचे वितरण पुढील आठवड्यापासूनच होणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो, शनिवार रविवार बँकांना पण सुट्टी आहे, प्लस GR सुद्धा निघाला नाही. GR निघाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी पैशांचं वितरण होतं. तर 1500 जमा होणार आहे सध्या तरी. कारण असंही म्हटलं जातं काही माध्यमातून एप्रिल आणि मार्चचे पैसे जमा होतील, पण असंही कुठेही GR निघाला नाही. आता एप्रिलपासून पूर्णपणे फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक जे काही व्यवहार आहे ते नवीन पद्धतीने 2026-27 सुरू होणार आहे. ई-KYC दुरुस्ती झालेल्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता जमा झालेला आहे व आता मार्चचे 1500 रुपये मिळणार आहे. KYC न चुकता केली पैसे 100% तुम्हाला मिळणार. KYC दुरुस्ती प्रक्रिया न चुकता केली हप्ता मिळणार, पण किमान 10 ते 12 दिवस आधी तुमची KYC दुरुस्ती प्रक्रिया पाहिजे आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता KYC दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून मार्चचा जो GR आहे येत्या 2 ते 3 दिवसात येईलच. म्हणजे पहिल्यांदा सामाजिक न्याय व जे GR पहिला येतो आपला तो येईल, त्यानंतर महिला व बालविकास विभागाला त्या विभागाकडून पैसे दिले जातील. म्हणजेच काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महिला व बालविकास विभागाला पैशांचे ट्रान्सफर होते, निधी वितरण होते आणि त्यानंतर पैशांचं म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचं वितरण होते. आधार सेडिंग स्टेटस महत्त्वाचं असणार आहे. इनॅक्टिव्ह आहे का तपासा, कारण बऱ्याच वेळा असं होतं की पैशांचं वितरण होतं पण आधार सेडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे हप्ता जमा होत नाही. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, KYC चुकली होती व आता झाली नाही त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही. आता जूनमध्ये ज्यावेळेस ई-KYC नवीन प्रकारे सुरू होईल त्यावेळेस नक्कीच मिळेल. तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आला नाही तर पैसे मिळणार नाही. जर तुम्ही ई-KYC केली नव्हती पण दुरुस्ती प्रक्रिया केली तर 100% पैसे मिळतील. KYC यादीमध्ये नावच तुमचं आलं नाही तर तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे. रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त लाभ घेतला असलेल्या महिला असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. जून-जुलै हप्ता आला नाही तर या लाडक्या बहिणींना आता ई-KYC करण्यासाठी किंवा ई-KYC दुरुस्तीसाठी संधीच देण्यात आलेली नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींना जून-जुलै महिन्यापासूनच हप्ता बंद झालेला आहे. त्या बहिणींना पैसे किंवा ई-KYC करण्यासाठी संधी दिली नाही. सरकारने याची दखल घेतली पाहिजे आहे. महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जरी गेलं तरी या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. एका घरात रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त लाभ घेतले असलेल्या महिलांचे जरी नावं रद्द केली तर त्या दुसऱ्या लाडक्या बहिणींना नक्कीच पात्र करून पैसे देणे खूप गरजेचं असणार आहे. तर मार्चचा हप्ता आता लवकरच वितरण होईल. 1500 रुपये जमा होणार आहे. एप्रिलचा एकत्रित हप्ता मिळणार नाही लाडक्या बहिणींनो, त्यामुळे लक्षात घ्या. आता शासकीय जे सुट्ट्या आहेत ते सुद्धा भरपूर आहेत त्याच्यामुळे, आणि पैशांचं वितरणाबाबत थोडंसं आता खूप हळूहळू चालू आहे. मार्च एंडपर्यंत बऱ्याच योजनांचे पैशांचं वितरण झाले, बऱ्याच GR निघाल्या. नमो शेतकरी योजना असो, लाडकी बहीण योजना असो, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाची निराधार योजना असो, या सर्व योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मात्र आता एप्रिल महिन्यामध्ये मार्चचा हप्ता येणार आहे, पण ते कधी जमा होतील हे जेव्हा GR निघेल. आता हे GR
येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 1 ते 2 दिवसांमध्ये निघण्याची शक्यता आहे. आज शनिवारी जर निघालं तर पैशांचं वितरण पुढील आठवड्यात होईल, पण जर GR आता 2 ते 3 दिवसांमध्ये नाही निघाला तर पुढच्या आठवड्यामध्ये परत GR जाईल आणि पैशांचं वितरण परत लांबणीवर पडणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचं आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.